हॅलो गाईज, आजच्या ब्लॉगची सुरुवात होते. म्हणजे 2 दिवस पासून पण ब्लॉग टाकला नाही, कारण की आमची सगळी तयारी चालू होती जायची. त्या गडबडीमध्ये ना आम्ही शॉर्ट्स तयार केले ना ब्लॉग तयार केले. तर आता आम्ही चाललोय पाचोरा. आता निघालोय आम्ही. आता इथून आहे ना आधी वैजापूर जाऊ आणि मग तिथून पाचोरा उद्या सकाळी. पण आता वैजापूर जायला किती वेळ लागतो ते बघायला लागेल. मे बी 11 वाजतील, कारण की आता आम्ही निघलो अशा टायमाला आहे की खूप अशी ट्रॅफिक आहे. तर बघू किती वेळ लागतो किती नाही. चला भेटू. तर आता चालूच पुणे सोडलंय आम्ही आणि हायवेला लागलोय. आणि पावसाचं पण खूप सारं वातावरण आहे, म्हणजे खूप सारा विजा पण चमकताय. आणि मेन विषय काय झालाय माहितीये का, की गाडी तर आम्ही रिनोव्हेशन केली पण फास्ट टॅग लावायचं विसरून गेलोय. त्यात आहे ना, मग त्यासाठी आता पुढे बघायला लागेल टोलवर काय इश्यू आहे काय नाही. कारण कॅश खूप ठिकाणी ना कटकट करता कॅश घ्यायला. आता बघू काय होतं काय नाही. पण मजा येते मस्त. खूप दिवसानंतर लॉंग ड्राईव्हला चाललोय. आता संगमनेर जवळ मे बी रात्रीचे 10-10:30 झाले आणि पाऊस पण सुरू झालाय. मला वाटतच होतं पुणे सोडतात हा पाऊस लागेल, पण तिथे लागला ना, आता इथे लागलाय. बघू आता किती वेळात पाऊस थांबतो. तरी किती किलोमीटर बाकी सांगते अजून आहे 150. 150 जायचंय अजून. धीरे धीरे जायला लागेल. मस्त तर वाटतंय, पाऊस येते रात्र त्याच्यामुळे जरा हे पण वाटतं, म्हणजे एकदम धीरे धीरे गाडी चालवायला लागते. जास्त जोरात पण नाही. आणि इंडिकेटर वगैरे चालू केलंय मी, आज आणलाय. पोहोचल्यावर बघतो आता. भूक लागली का ग साक्षी तुला काही? थोडीशी. आता पुढे गेल्यावर काहीतरी खाऊ. तर इथून तरी 125 किलोमीटर आहे. आता चहा प्यायला थांबलोय आम्ही त्या हॉटेलला. चहा घेऊ मग जाऊ पुढे. आता समुद्री महामार्गाला लागलोय आणि याची हाय स्पीड 120च्या स्पीडने मी चालू शकतो. पण मला काही तेवढं वाटत नाही, म्हणजे आवडत नाही. पण आता नाही म्हणता म्हणता मी तेवढी स्पीड रीच केली वाटतं. 100 रीच केले मी. मला कळत पण नाही अरे 100 रीच झाले असं. तसं त्याच्यावर तरी चालवणार नाही. या स्पीडवर कॉन्स्टंट वैजापूर जायचं आपल्याला. तर आता आम्ही पोहोचलोय वैजापूरला. रात्री 1 वाजला होता वैजापूरला पोहोचायला. मला झोप पण येत होती रात्री. मग पोहोचलो 1 वाजता. लगेच आल्यावर झोपून गेलो. आता उठलोय सकाळी 6 वाजेपासून. काही जरा काम आहे ते करतोय, कारण की सुट्टी तर काही घेतली नव्हती मी. आता काम करेन. आज इथे स्टे मोगऱ्याने खूप पाचोऱ्याला जायला. पण रोड ट्रिप मध्ये मजा येते गाडीवर जायला. हा, पाऊस पण आला होता ना तेव्हा पण मजा फाटत पण होती. पावसात गाडी खराब झाली, काही झालं तर आता पुढे काय करायचं. हा, समृद्धी महामार्ग आहे ना, एकदम भारी होता. म्हणजे मी ना 120च्या स्पीडवर चालत होतो आणि साक्षीला वाटत होते गाडी 50च्या स्पीडवर चालते असं. साक्षी म्हणत होते की अजून जोरात चालू. साक्षी जेव्हा नंतर स्पीड बघितला तेव्हा तिला वाटलं की गाडी तर खूपच जोरात. आणि स्पीड आणि टोल पण खूप महाग होता तो. त्या 275 रुपयांचा टोल होता. आज जेवायला आम्हाला वरणबट्टी, सलाड, भात, बटाट्याची भाजी, पापड. आज निघणार होतो आम्ही पण साक्षीमध्ये थांबून गेलो. हा बघा, हा माझा साला आहे बरं, वाटतो का? तोंडा करे. आज होती रामनवमी, तर आम्ही गेलो प्रभू श्रीराम यांच्या मंदिरात दर्शन घेतले आणि त्यानंतर गेलो मेळ्यात. तर मामा आले आत्ताच साक्षीचे. आम्ही जेव्हा 1 वाजता आलो होतो तर ते 3 वाजता जामसमतला गेले होते. तिथे म्हणजे सोशल वर्क करायला गेलो होते रामनवमीचं. तर आता बसतोय आम्ही सगळे जेवायला. तर आता रात्र अशीच जाणार आहे साक्षीची गप्पा गोष्टी करायमध्ये. बघा आता साक्षीने एवढी मोठी बॅग भरली आहे आणि त्याच्यात मामाकडनं काय माहिती सामान भरून घेतलं.
अजून राहिलाय आणि मी काय हाताला सामान भरून घेऊन जाणार आहे बघ. तर सकाळी सकाळी निघालो आम्ही पाचोरा जायला आणि निघायचं होतं तर आम्हाला 4-4:30 राहिलं मग आपले सगळे आता कशी महिली खायची सोय. मी हातला सुद्धा खात नाही काय, हातला भजे सुद्धा खात नाही मी, जिलेबी सुद्धा खात नाही. सगळं हा पैसे राहते माझं केलं म्हणतात तुमचं पैसे राहते, भजे खायचे, सकाळी नाश्ता करायचा, काय जे आपलं जे लागेल ते खायचं हातला माझं. पण पैसे नाही आपल्याला, आपण काय कोणा सासरवाजी थोडे दे. तर 9-9:30 वाजता आम्ही आलो होतो, म्हणजे बडगावला पोहोचलो होतो. वैजापूर ते बडगाव ट्रिप आणि मस्त झाली ट्रिप. आणि आल्यावर थकलो, आल्यावर डायरेक्ट झोपून राहिलो आम्ही. झोपेत काढला. ना ब्लॉग तयार केला ना रील्स तयार केले. चला बाय, उद्या भेटू पाचोऱ्याला.